वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे। भर दिवसा लोकांच्या नजरेसमोर एका पतीने आपल्या पत्नीची निर्दयीपणे हत्या केली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मृत महिलेचे नाव पुष्पा विठ्ठल वाघ असे आहे, तर या प्रकरणातील आरोपी पती विठ्ठल वाघ याला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे। ही धक्कादायक घटना मालेगाव पोस्ट ऑफिस समोर घडली आहे। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेत। प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने हा टोकाचा निर्णय घेत पत्नीची हत्या केली आहे। घटनेची माहिती मिळताच मालेगाव शहर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झालेत। पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत असून या घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे। 27/4/2026 रोजी सकाळी 8 वाजताच्या दरम्यान पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की एक महिला पोस्ट ऑफिससमोर मृत अवस्थेत पडलेली आहे। त्या अनुषंगाने आम्ही सदर घटनास्थळी गेलो। मृतकची पाहणी केली असता सदरची मृतक हिचे नाव पुष्पलता वाघ असल्याचे निष्पन्न झाले। त्यामध्ये तिचा खून हा तिचा पती विठ्ठल वाघ यानेच केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेण्यात आलेले आहे। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। म्हणजे जे हत्या झालेली आहे याचे कारण काय असेल? अनैतिक संबंध संशय यावरून हत्या झाल्याचे निष्पन्न होत आहे।